नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। जर तुम्हाला तुमच्या आई-वडिलांना किंवा कुटुंबातील कोणालाही वृद्धावस्था पेन्शन, विधवा पेन्शन किंवा दिव्यांग पेन्शन मिळत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। 2 ऑगस्ट 2026 पासून पेन्शन संदर्भात काही मोठे बदल आणि नवीन नियम लागू झालेले आहेत। सर्व राज्यांना याबाबत महत्त्वाचे पत्र पाठवण्यात आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पेन्शनचे 9 नवे नियम। मित्रांनो, पेन्शन व्यवस्था अधिक पारदर्शक बनवण्यासाठी आणि अपात्र लोकांना वगळून खऱ्या गरजवंतांना वेळेवर पैसा मिळावा यासाठी सरकारकडून 9 महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत। ते काय आहेत सविस्तर पाहूया। 1. डीबीटी आणि एनपीसीआय चालू असावे। तुमच्या बँक खात्याशी डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आणि एनपीसीआय मॅपिंग सक्रिय असणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा पेन्शन अडकू शकते। 2. ई-केवायसी पूर्ण करा। जर तुमच्या राज्यात ई-केवायसी, फेस ऑथेंटिकेशन किंवा बायोमेट्रिक लागू असेल आणि तुम्ही ती अजून केली नसेल तर तात्काळ पूर्ण करून घ्या। पात्रता पडताळणी। आधार कार्ड, जन आधार आणि उत्पन्नाच्या रेकॉर्डच्या आधारे तुमच्या पात्रतेची तपासणी केली जाईल। 4. मोबाईल नंबर अपडेट ठेवा। बँक आणि आधार कार्डशी तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर लिंक असावा, जेणेकरून OTP किंवा मेसेज मिळतील। 5. बँक खाते चालू ठेवा। तुमचे बँक खाते बंद नसावे, त्यात नियमित व्यवहार सुरू ठेवा, नाहीतर पेन्शन जमा होणार नाही। 6. कागदपत्रांमधील माहिती जुळवा। आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड आणि बँक पासबुकमधील तुमचे नाव आणि जन्मतारीख एकसारखीच असलेली पाहिजे। 7. जीवन प्रमाणपत्र। ज्या राज्यामध्ये वार्षिक जीवन प्रमाणपत्र देणं अनिवार्य आहे ते वेळेवर पूर्ण करा। 8. बकाया पेन्शन। जर कागदपत्रे पूर्ण असतील आणि तुम्ही पात्र असाल तर तुमची अडकलेली जुनी पेन्शन किंवा एरियर तुम्हाला नियमानुसार परत मिळण्याची शक्यता आहे। 9. समस्या निवारण। पेन्शन थांबल्यास जवळच्या CSC सेंटरवर, ई-मित्र केंद्रावर किंवा संबंधित पेन्शन विभागाकडे जाऊन त्वरित तक्रार नोंदवा। पेन्शन वाढ आणि NTR भरोसा योजना। आता बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असेल की काय पेन्शन 6,000 रुपयापर्यंत वाढली आहे? तर मित्रांनो, सोशल मीडियावर किंवा अनेक ठिकाणी 6,000 रुपये पेन्शनची चर्चा सुरू आहे, पण संपूर्ण देशभरात सर्व पेन्शनधारकांसाठी सरळ 6,000 रुपये वाढीचा कोणताही एक समान अधिकृत आदेश आलेला नाही। पेन्शनची रक्कम ही राज्य आणि योजनेनुसार वेगवेगळी असते। उदाहरणार्थ, आंध्र प्रदेशमध्ये NTR भरोसा पेन्शन योजनेअंतर्गत वृद्ध, विधवा व इतर पात्र लाभार्थ्यांना प्रति महिना 4,000 रुपये किंवा काही विशेष श्रेणीमध्ये 6,000 ते 10,000 रुपयापर्यंत देखील पेन्शन दिली जात आहे। पेन्शन का अडकते आणि उपाय? अनेकदा साधी कागदपत्रांची चूक, ई-केवायसी अपूर्ण असणे किंवा बँक खात्यात प्रॉब्लेम असल्यामुळे पात्र लोकांचीही पेन्शन अचानक थांबते। तुम्ही काय करावे? तुमचे बँक खाते तपासा, डीबीटी स्टेटस चेक करा आणि जर कोणताही अपडेट अपूर्ण असेल तर आजच ती माहिती पूर्ण करून घ्या। ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, गरजू लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।